प्रमोद पाटील तर्फे प्रमोद पाटील साहेबांतर्फे घेऊ शकता. आपल्या ऑफिसच्या पिकनिक आपल्या घरचे उत्सव तिथे साजरे करा. थँक्स अ लॉट ब्लूबर्ड रिसॉर्ट. त्वरित सामन्याला सुरुवात व्हायला हवी. शिंपोली आणि धारिवली यांच्यामधील सामना. धारिवली काळबादेवी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्री गावदेवी क्रिकेट संघ शिंपोली क्षेत्ररक्षण करेल. मालवणी मास्टर्स ची ही स्पर्धा कोळी आगरी एकता समाज मंडळ आणि साईनाथ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही स्पर्धा. एक 5 मिनिटाचा ब्रेक नक्कीच आपल्याला असेल, कारण की जे कोळी आगरी एकता समाज मंडळाचे ऑफिशियल गुणलेखक आहेत, हिरोजचे जे ऑफिशियल स्कोरर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा ब्रेक आहे. यू कॅन स्टार्ट सर, ते आलेले आहेत. येस, यू कॅन स्टार्ट. सामन्याला आता आपल्याला सुरुवात करण्यामध्ये काहीच व्यत्यय नाही आहे. अशाच अनेक प्रकारच्या व्यत्ययांची सुरुवात झाली होती 2020 साली. अनेक व्यत्यय कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या विकासासाठी, कोळी आगरी बांधवांचे व्यवसाय कसे जपले जावेत, त्यांच्या जमिनींचं रक्षण कसं करावं, युवांना मार्गदर्शन कसं करावं, अशा अनेक समस्या कोळी बांधवांतर्फे होत्या. या समस्या रोखल्या जाणाऱ्या पूर्व सांसद रत्न श्री गोपाळ शेट्टी साहेबांनी आणि जबाबदारी निभावली या समस्या दूर करण्याची. मुकेश भंडारी आणि कुमार भंडारी यांनी कोळी आगरी बांधवांना एकत्रित करण्याचं काम मास्टर स्पर्धांच्या निमित्तानं केलं गेलं. ह्याच मास्टर स्पर्धकांचं एकत्रित येण्याने अनेक खेळाडू, अनेक कोळी आगरी बांधव, अनेक कोळी आगरी गाव एकत्र येऊ लागले. गावांमध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन होऊ लागलं. महिलांसाठी साड्यांचं वाटप होऊ लागलं. महिलांसाठी कोळी आगरी आणि आदिवासी गावांपर्यंत पोहोचून कौटुंबिक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. त्यामध्ये साड्या म्हणा, भांडी म्हणा आणि जीवनोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. महिलांसाठी क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. शैक्षणिक मदत दमण, लोणावळा, रेवदंडा, ट्रॉम्बे, उरण येथील स्थानिकांना देण्यात आली. टर्फ क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं. मातोश्रींचा सन्मान करण्यात आला. वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम करण्यात आले. स्वच्छता अभियानाचे कार्यक्रम प्रत्येक मैदानामध्ये करण्यात आले. धान्याचं वाटप होऊ लागलं. कौटुंबिक सोहळ्यांचं आयोजन होऊ लागलं. कोरोना काळामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन, रक्तदानासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कोळी आगरी एकता समाज मंडळाद्वारे अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स पोहोचू लागले आणि अशाच पद्धतीने गेली अनेक वर्ष कोळी आगरी एकता समाज मंडळ अग्रेसर आहे कार्यक्रमांमध्ये. वळूया आजच्या दिवसाचा चौथा सामना शिंपोली विरुद्ध धारिवली. अतिरिक्त धाव. प्रथम फलंदाजी धारिवली नाणेफेक जिंकून. जर शिंपोली संघ हा सामना जिंकला तर 11,000 रुपयांचा पारितोषिक ब्ल्यू बर्ड रिसॉर्ट कडून पूर्वा रिअल इस्टेट आणि प्रमोद पाटील यांच्यातर्फे ही भेट भोगवे बीच येथे असलेलं ब्ल्यू बर्ड रिसॉर्ट.
मालवणी मास्टर्स टूर्नामेंट कोळी आगरी एकता समाज मंडळ साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी ब यांचं हे आयोजन आणि कुठे ना कुठे या आयोजनामध्ये एक दुःखद घटना सामोरी आमच्या आलेली आहे. गेली अनेक वर्ष, गेली 50 वर्षांहून अधिक आपल्या मुंबईला, आपल्या महाराष्ट्राला, आपल्या भारतवर्षाला आणि संपूर्ण विश्वाला आपल्या गोड स्वरांनी वेड लावणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच आशाताई भोसले आज आमची साथ सोडून गेलेले आहेत. स्वर सम्राज्ञी आशाताई भोसले यांना कोळी आगरी एकता समाज मंडळ आणि साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी ब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. आशाताईंचे हे स्वर नेहमीच आपल्या पाठीशी राहणार आहेत, नेहमीच आपल्या आठवणीशी राहणार आहेत. आशाताई आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली. तिसरा फलंदाज हा नेहमी लेग अंपायरच्या दिशेला असावा. वळूया सामन्याकडे, जेथे श्री गावदेवी क्रिकेट संघ शिंपोली आणि काळबादेवी क्रिकेट संघ धारिवली यांच्यामध्ये सामना सुरू आहे. धावसंख्या धारिवली संघाची पोहोचलेली आहे 5. एका गड्याच्या मोबदल्यात सुनील आणि विनोद यांची जोडी मैदानावरती. नॉन स्ट्राईक एंडवरती विनोद, स्ट्राईकवरती सुनील. 5 धावा. हे पहिलं षटक गतिशील मिनेश आहेत गोलंदाज. मिनेश मोठा प्रहार, दबदार प्रहार, मिड विकेटचं क्षेत्र आणि बाद. विकेटचं पतन. हा एक गडी बाद केला. एकंदरीत धावसंख्या 5. 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजाचं नाव रवी. मिनेश यांनी गेल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले, पण या मोसमामध्ये मिनेश यांनी अनेक रेकॉर्ड सुद्धा केलेले आहेत. बेस्ट बॅट्समनच्या यादीमध्ये 425 धावा या स्पर्धेपूर्वी मिनेश यांच्या नावावरती आहेत. त्याचप्रमाणे 44 षटकार मिनेश यांनी या मोसमामध्ये ठोकलेले आहेत. सर्वाधिक षटकारांच्या यादीमध्ये आणि सर्वाधिक धावसंख्येच्या यादीमध्ये शिंपोलीचे मिनेश आहेत. वेल डन मिनेश. आणि 3 अर्धशतक सुद्धा या मोसमामध्ये त्यांनी ठोकलेले आहेत. एक जबरदस्त फॉर्म मिनेश यांचा. या सामन्यांवरती त्यांची नजर, कडी नजर. 45चे ओपनर्स असावेत, 45चा गोलंदाज असावा, हा संदेश प्रत्येक कप्तानापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. कॉमेंटेटर्स, अंपायर्स या गोष्टीमध्ये आपलं लक्ष वेधतात, पण त्यांच्याकडून कधी चूक होत असेल तर कर्णधारांकडून चूक व्हायला नको. धावसंख्या पोहोचलेली आहे 8. 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना धारिवली. जर 45चे खेळाडू तुमच्याकडे चांगले असतील तर ओपनिंग तुमची चांगली होईल, आणि ओपनिंग चांगली झाली तर धावसंख्या बेशुमार होईल, मजबूत होईल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कॅप मध्ये चेंडू, धाव मिळालेली आहे. एक हलकीशी मिसफील्ड, 2 धावा.
निवांतरित्या मिळवलेले आहेत दोन्ही फलंदाजांनी. किशोर आणि विनोद यांनी एकंदरीत धावसंख्या पोहोचलेली आहे 2. काळबादेवी क्रिकेट संघ धारवली. उमेश पाटील जी मंचावरती उपस्थित आहेत, या स्पर्धेचे चषक त्यांच्या माध्यमातून मिळाले. आयोजकांना टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून लाभल्या. उमेशजी, आय होप तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करीत आहात. ओव्हर पॉइंट, गॅप मध्ये चेंडू, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मास्टर्स चौकार. आहेत 14 धावांवरती 2 गड्याच्या मोबदल्यात. काळबादेवी क्रिकेट संघ धारिवली. मालवणी मास्टर स्पर्धा 2026 कोळी आगरी एकता समाज मंडळ आणि साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही अत्यंत देखणी, अत्यंत सुरेख, सुंदर अशी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये विशेष महत्वाची बाब म्हणजे पंचांच्या भूमिकेमध्ये पूर्व स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष जोसेफ रॉड्रिक्स आणि त्यांच्याकडून जो इशारा आलेला आहे आउटचा बाद, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रमोद पाटील. एखादा विकेट पडल्यानंतर तो विकेट पंचांनी का बाद दिला जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला पहिली मी धावसंख्या सांगतो. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 15, 3 गड्यांच्या मोबदल्यात संघ काळबादेवी क्रिकेट संघ धारिवली 15 वर 3. एखादी ॲक्शन आपण जर मैदानावरती मिस केली तरी काही हरकत नाही. आपण आपले मोबाईल्स काढा खिशामधून. 15 वरती 3 मोबाईल्स खिशामधून काढा. त्यावरती यूट्यूब चॅनलवरती जा. यूट्यूब चॅनलवरती प्रदर्शन लाईव्ह टाईप करा आणि कोळी आगरी टाईप करा. त्यानंतर आपण आपले सामने पाहू शकता आणि सामन्यामध्ये ज्या काही घटना होत आहेत त्या रिकॅपच्या माध्यमातून आपण पाहू शकता की बाद का दिलं गेलं, किती धावसंख्या झालेली आहे, रन्स कसे कमावले गेलेले आहेत. प्रदर्शन लाईव्ह एक असं यूट्यूब चॅनल आहे ज्याचे जे समर्थक आहेत ते 6000हून अधिक आहेत. आपण ही प्रदर्शन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला एन्जॉय करा. थँक्स अ लॉट प्रदर्शन लाईव्ह अँड टीम. प्रदर्शन लाईव्हची टीम नेहमी कोळी आगरी एकता सामन्यामध्ये उपस्थित असते. त्यांचे कॅमेरामॅन्स, त्यांचे सपोर्ट टीम यांची भूमिका कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या उत्सवांमध्ये महत्त्वाची आहे. थँक्स अ लॉट प्रदर्शन लाईव्ह. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा पंच जोसेफ रॉड्रिक्स यांच्याकडून.
लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रमोद पाटील, जे पहिल्या सामन्यामध्ये, या आधीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे हकदार सुद्धा ठरले होते. आज साईनाथ क्रिकेट क्लबचे प्रत्येक सदस्य बिझी आहेत. काही मंचावरची तयारी सांभाळत आहेत, काही भोजन कक्षामध्ये आहेत, काही सामन्याच्या दरम्यान लागणारी सेवा पुरवत आहेत. आपण पाहू शकता ड्रिंक्स ब्रेक, आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये ज्या मिनरल वॉटर लागतात ते सुद्धा आमचे सहकारी त्याची सुद्धा व्यवस्था करीत आहेत. आणि आल्हाद यांचा सुद्धा विशेष उल्लेख मी करेन, जी तयारीवरती त्यांची नजर असते. धावसंख्या पोहोचलेली आहे 19 धावांवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 2.3 चेंडूंमध्ये. कोळी आगरी एकता समाज मंडळातर्फे आणि साईनाथ क्रिकेट क्लब तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय आशाताई भोसलेताई यांना. किशोरजी, प्रशांतजी, आपलंही हार्दिक स्वागत. हॅलो, थँक्यू किशोर गुरव. धावसंख्या झालेली आहे ती 19. चा चेंडू गणेशाच्या बॅटीतून येतोय, बघूया. हो यस, इथं चांगला झेल पकडला गेलेला आणि फलंदाज गणेश देखील बॅक टू द पवेलियन होत आहेत. चांगला फटका होता, तर हवेच्या वेगाने तो ऍक्च्युली चेंडू थोडा जास्त. थँक्यू आदित्य. नवीन फलंदाज गणेशाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हायट्रिक बॉल आहे. हायट्रिक बॉल आहे प्रतीक, याला हायट्रिकची संधी आहे. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 4 धावा देऊन 2 फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडूवर बाद केलेले आहेत. प्रतीक इज ऑन हायट्रिक. स्ट्राईकवर सुधीर. चांगला चेंडू इथं डिफेन्सिव्ह खेळून काढलेला आहे आणि डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र थोडं थ्रो केला होता तो मिमेश तिथं होता, पण त्याच्याकडून थोडा चेंडू खराब क्षेत्ररक्षण तर नाही, पण तो थ्रो दिला होता तो बरोबर पकडता आलं. 1 धाव जास्त भेटली, 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 21 या धावसंख्येवर. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. सामना चालू आहे तो कालबादेवी क्रिकेट क्लब दारोली वर्सेस श्री गावदेवी क्रिकेट क्लब शिंपोली या 2 संघादरम्यान. पुढचा चेंडू उंच उडालेला आहे आणि चेंडू बघूया कुठं लँड होतोय. चेंडू गेले तो 6 या धावसंख्येसाठी षटकार येतोय. सुधीर यांच्या बॅटीतून आलाय षटकार. षटकाराच्या साईने धावसंख्या पोचली ती 27 या धावसंख्येवर. 3 षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली 27. 5 षटकाचा सामना आहे आणि या 5 षटकामध्ये बघूया किती धावा कुठतायत. दारोली कालबादेवी क्रिकेट संघ मास्टर्स आतापर्यंत 27 धावा 3 षटकामध्ये आलेले आहेत. असा जर स्कोर झाला तर प्रोटेक्शन आपण जर बघायला गेलं तर असा स्कोर दाखवतोय 45, पण त्याच्यापेक्षा धावा जास्त कराव्या लागतील, कारण दुपारचा सत्र चालू झालेलं आहे आणि जे आउटफील्ड आहे ती एकदम कडक झालेली आहे. सकाळी थोडं पाणी मारण्यात आलं होतं, समोरचं जे ग्राउंड आहे ना आउटफील्ड आहे त्याच्यावर,
त्याच्यानंतर आता ते पाणी सुकून एकदम कडक झालेलं आहे. मालवणी गाव क्रीडा मैदान एक क्रीडा नगरी आपण बघतो मालवणीच्या गावामध्ये जबरदस्त असं डेव्हलप केलेले ग्राउंड आहे. आणि त्याच्यासाठी मी अगोदर सांगितलं, मला जेव्हा संदीप दादांनी सांगितलं, गणेश भंडारी साहेब जेव्हा माझी नगरसेवक आताचे आहेत पण नगरसेवक होते, तेव्हा त्यांनी इथं संपूर्ण परिसर पाण्याने भरत होतं, बांध घालून खेळायचे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने, सॉरी गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होता त्याच्याजवळ, त्याच्याकडून थोडं खराब क्षेत्ररक्षण होतं पण एक धाव पूर्ण केली जाते. त्या एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 28 या धावसंख्येवर. जितेश कोळे फिरकी गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाने अगोदरचे काही सामने चांगली गोलंदाजी केली होती गावदेवी चिंपोली मास्टर्स या संघाला. त्याच्याकडून थोडी अपेक्षा देखील केली जाते. पुन्हा एकदा जितेश कोळी गोलंदाजी करतोय, शतरक्षण बघा बरोबर लावतोय की या शतरक्षणामध्ये कसं अडकवलं जाईल सुधीर या फलंदाजाला. जितेश कोळी गोलंदाजीसाठी तयार, राईट मोर द विकेट मारा. समोर फलंदाज सुधीर. आणखी एक मोठा फटका शतरक्षकाच्या, शतरक्षक थोडा मागे होता पण त्याच्या थोडं त्यांनी हात लागला चेंडूला, हाताला लागून तो चेंडू थोडा खाली पडला आणि खाली पडल्यानंतर 2 धावा धावून काढलेले आहेत. त्या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 30 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 30, फलंदाज बाद झाले ते 3. चौथं शतक मैदान, सॉरी 5 फलंदाज बाद झालेत, 5 गोलंदाज. जितेश, हो बघा बघा चेंडू बघा काय जबरदस्त टाकलेलं आहे. शतरक्षण तिथं अडवलं जाते. तोपर्यंत पंच सांगतायत की एक धाव भेटते तिथं. या एक धावीच्या साईडे धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचलेली आहे. सॉरी, पुढचा चेंडू पुन्हा एकदा तसा चेंडू, त्याच प्रकारे चेंडू टाकलेला आहे. इथं बघा जी धाव नव्हती ती धाव मिळते आणि ज्या 2 धावा नव्हत्या त्या 2 धावा मिळत आहेत. आता तिसरी धाव बघा, 3 धावा भेटत आहेत. जिथं एकही धाव नव्हती तिथं 3 धावा मिळत आहेत. या बोनस धावा म्हणाव्या लागतील. धावसंख्या झाली ती 34. पुढचा चेंडू देखील अप्रतिम टाकलेला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडा काट मध्ये येतोय चेंडू, धाव मिळणारा चेंडू जातोय डॉट. धावसंख्या रोखून ठेवली 34 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 34. शेवटचा चेंडू 4थ्या शतकातील घेऊन येतोय जितेश कोळी. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न सफल तर झाला, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ. एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्या धावेला इथं विनोद यांनी आपले विकेट सॅक्रिफाईस केलेलं आहे. पण एक धाव झाली होती, दुसरी धाव घ्यायची होती आणि सुधीर यांना स्ट्राईक ठेवायची होती पण विनोद हे नॉन स्ट्राईकवर येणार होते, तिथे फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या झाली 35. 6 फलंदाज बाद. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. बघा थोडी संधी आपण आदित्य यांना देणार आहोत, तोपर्यंत आदित्यचं गाणं आहे का शेवटच्या षटकापर्यंत येऊ तोपर्यंत.
शतक टाकण्यासाठी गोलंदाज आणखी एक आलेले आहेत. चांगला असा चेंडूला दिशा दाखवलेली आहे. शतरक्षक खूप लांब आहे. एक धाव पूर्ण केली जाईल आणि फक्त एकाच धावेवर दोन्ही फलंदाज देखील समाधानी झालेले आहेत. दर्शन माळी याच्याकडे चेंडूचा शेवटचं शतक त्यांना दिलेले जाते. धावसंख्या झाली ती 36. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 5 चेंडूवर किती धावा कुठतायत. कालबाद 20 पोचले. दारवली संघ बघायचं आहे पण आताच्या सत्रामध्ये जर बघितलं तर जास्त धावा कराव्या लागतील कारण गरमी देखील चालू आणि बघा इथं थोडं आउटफील्ड देखील खूप कडक झालेली आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला वळवला झाला. लॉंगॉनच्या दिशेने तो चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या सुधीर आणि महेंद्र हे पूर्ण करतायत आणि या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 38 या धावसंख्येवर. शेवटचं शतक आहे. फक्त 2 चेंडू झाले. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झाली ती 38. पाणी आल्हाद दर्शन माली पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू टाकलेला आहे. खरोखरच अप्रतिम असं पुन्हा एकदा दर्शन माली आपल्या शतकातील पुढचा चेंडू खेळून धावसंख्या 38. आता मात्र चांगला फटका पण शतरक्षक चेंडूच्या खाली येतो. प्रत्येक एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेला धावतायत आणि थ्रो थोडा खराब आहे. तो थ्रो थोडा खराब जातो त्याच्यामुळे 2 धावा मिळतायत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 40 या धावसंख्येवर. आता अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगले 2 मोठ्या फटक्याची गरज आहे. 50 जर गाठली तर एखाद वेळेस चांगली टार्गेट इथं बघायला मिळेल. सुधीर आणि महेंद्र हे 2 फलंदाज स्ट्राईकवर म्हणजे खेळपट्टीवर आहेत. स्ट्राईकवर सुधीर, नॉन स्ट्राईकवर महेंद्र. कोली आग्रे एकता समाज मंडळ इथं आपण स्थापन करून गेली 12 वर्ष झालेले आहेत. त्याच्यापासून आपण सामने खेळतोय. काही आरोग्य शिबिर म्हणा, रक्तदान शिबिर म्हणा, डोळ्याची तपासणी मग भरपूर अशी सेवा कार्य इथं झालेली आहे आपल्या या कोली आग्रे एकता समाज मंडळाच्या वतीनं. जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा होईल याचा खरोखरच लाभ कोली आग्रे एकता समाज मंडळाने लोकांना दिलेला आहे आणि त्याचा प्रत्येक आपण बघतो की रक्तदान शिबिरामध्ये म्हणा की कोणत्या डोळ्याची तपासणी याच्यामध्ये म्हणा जो काही खर्च येईल तो आपलं कोली आग्रे एकता समाज मंडळ करत असते. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या 40 आलेली आहे. दर्शन माली आपल्या शतकातील पुढचा चेंडू. सुधीर 15 या धावसंख्येवर खेळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पण मिस टाइम स्ट्रोक होतो. चेंडूचा थोडा बॅटच्या याच्यावर लागतोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज इथं पुन्हा एकदा महेंद्र याला आपलं विकेट बहाल करावं लागलेलं आहे. महेंद्र फलंदाज बाद होतोय. आता बघूया त्याची जागा घेण्यासाठी एक नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचले. नाव काय ते आलेले आहेत त्यांचं मंगेश. येस मंगेश आलेले आहेत. मंगेश थोडे लेट आल्या कारणाने त्यांना आता नंबर 9 वर फलंदाजी करताना आपण बघतोय. दर्शन माली शेवटचा चेंडू आणि काय अप्रतिम चेंडू टाकलेला आहे. चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात आणि इथं 5 षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या झाली 41 आणि 42 धावेचं टार्गेट इथं समोर ठेवलेलं आहे. 42 धावेचं टार्गेट ठेवलेलं आहे. कालबाद स्पोर्ट्स क्लब दारोली या संघाने श्री गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली या संघासमोर
3 फॉर्मॅटमध्ये जे क्रिकेटचे फॉर्मॅट्स आहेत, फलंदाजीमध्ये नंबर अव्वल स्थानावर आहे, ज्यांनी आतापर्यंत 425 धावा केल्यात. षटकारामध्ये देखील त्यांनी अव्वल स्थानावर आहे, 44 धावसंख्या केलेले आहेत आणि 3 50s देखील त्याच्या नावावर आहेत. असा हा फलंदाज, एक महान फलंदाज, श्री गावदेवी क्रिकेट क्लब शिंपोली गावामधील खेळाडू, ज्या खेळाडूकडे संपूर्ण लक्ष वेधित केलं गेलेलं आहे. एक असा फलंदाज, ज्या फलंदाजाने संपूर्ण श्री गावदेवी शिंपोली गावाला जबरदस्त पुढे नेऊन ठेवलेलं आहे. युवराज सिंग बघा, लेदर बॉलमध्ये युवराज सिंगने 12 चेंडूमध्ये 50s केल्या होत्या इंग्लंड बरोबर. पण मिनेश यांनी एक चेंडू म्हणजे कमी खेळून ते टेनिस बॉलमध्ये 11 चेंडूमध्ये त्यांनी 50s आपल्या नावावर केलेली आहे. तुलना मात्र युवराज सिंग बरोबर होत नाहीये, पण लेदर आणि टेनिस याच्यामध्ये खूप फरक आहे. विनोद गावकर आपल्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येतोय आणि पहिला चेंडू टाकला जातोय. पण जोझफ रॉड्रिक्स आमच्याजवळ फिरतायत, त्यांचा इशारा ते वाईडचा. बिमेश इज ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक फॉर रवी. पुन्हा गोलंदाज येतोय, गोलंदाजीसाठी विनोद गावकर आपल्या शतकातील पहिला चेंडू घेऊन. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय, मध्ये येतोय आणि तिथं यष्टीरक्षक सुधीर यांच्याकडून चांगलं यष्टीरक्षकाची भूमिका बघायला मिळते. छोटं आव्हान आहे, 42 धावेचं आव्हान समोर ठेवलेलं आहे आणि फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी होणं हे खूप गरजेचं आहे. श्री गावदेवी क्रिकेट क्लब एवढा फॉर्ममध्ये त्यांचा जो फलंदाज आहे, पण त्याच्या फलंदाजीमध्ये आपण जर बघितलं चांगली फलंदाज आहेत, पण त्याच्या संघाने अजूनपर्यंत एकही फायनलमध्ये प्रवेश करून फायनल मारलेली नाही. एवढंच खाली त्यांचं थोडं दुःख आहे, पण ते देखील काही वर्षामध्ये काही दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मात्र या डबलच्या साहाय्याने निमेश याने आपलं धावसंख्येचं खातं पण केलेलं आहे आणि टोटल धावसंख्या पोहोचली ती 3 या धावसंख्येवर. 425 धावा या मोसमामध्ये करणार आहोत. नंबर 1चा फलंदाज. नंबर 2वर संजय ठाकूर, ज्याने आतापर्यंत 406 आणि कालच्या जर मोजल्या तर एखाद वेळेला 420 पर्यंत जाईल. 3ऱ्या नंबरवर नायझिल मॅग्निफिशन 391 धावा. 4थ्या नंबरवर ग्लेन वैती बंदरपाखाडीचा, त्याने 320 धावा केलेल्या आहेत. चेंडू ऑफसाईडच्या बाहेर होता, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. सुनील गभे शतरक्षण करीपर्यंत दोन्ही फलंदाज 1 या धावसंख्येसाठी आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 4 या धावसंख्येवर. 5 नंबरवर अविनाश चारखोप गावातील मास्टर संघाचा खेळाडू, त्याने 313 धावा केलेल्या आहेत. 6 नंबर बरोबर आपण बघितलं तर अमित साताडे मडबी संघाचा आहे, त्याने आतापर्यंत 310 धावा केले आहेत. भरपूर असे रेकॉर्ड्स आपल्याजवळ आहेत. थँक्स टू जगदीश भंडारी, जे आपले क्रिक हिरोचे स्कोरर आहेत, त्यांनी हा सगळा डेटा काढलेला आहे आपल्याजवळ. आणि चांगली गोलंदाजी इथं होते विनोद गावकर यांच्याकडून. आतापर्यंत फक्त 4 धावा आलेले आहेत. 5 षटकामध्ये 42 धावेचं टार्गेट समोर आहे. चेंडू चांगला फटका, एक शतरक्षण देखील इथं चांगला होता, कारण सुनील गभे यांनी देखील एक चांगलं शतरक्षण, काही वेळेला त्याला उत्कृष्ट बेस्ट फिल्डिंगचं देखील प्राइज आपण दिलं होतं. धाव संख्या झाली ती 5. धाव संख्या 5, फलंदाज एकही बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज विनोद गावकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. धाव संख्या 5 झालेली आहे. पुढचा चेंडू आणि ऑफ साईडच्या दिशेने मारले, पण इथं शतरक्षक होता, पण त्याच्या हातातून जल सुटलेला आहे आणि चेंडू जातोय वेट फॉर द अंपायर सिग्नल. 4 या धावसंख्येचा इशारा येतोय. तो झेलने तर मला वाटतं मॅचच सुटला असं वाटतं, की मिमेश यासारख्या फलंदाजाला तुम्ही जीव देता. खेळ संपलेल्या, धाव संख्या झाली ती 9 या धावसंख्येवर.
धावसंख्या झाली 9. दुसरं शतक टाकण्यासाठी सुनील गवे या गोलंदाजाला बोलवलेलं आहे. पहिला चेंडू टॅप केला जातोय आणि एवढाच चांगलं शतरक्षण तिथं बघायला मिळतंय. मला वाटतं तिथं शतरक्षक होता. किशोर कोण शतरक्षक होता? मंगेश याच्याकडून चांगलं शतरक्षण. आणि असं म्हणावं लागेल की मंगेश याने आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेत. पण चेंडू एवढा चांगला होता, गॅपमधून तो ट्रॅव्हल झाला असता. चांगलं शतरक्षणामुळे धाव संख्या झाली ती 10. बिनगडी बाद 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील गवे. रिव्हर्स स्वीप. आता मात्र दयामया नाहीये. चेंडू जातोय वन बाउन्स वेट फॉर द अंपायर सिंग. 4 या धाव संख्येचा इशारा येतोय. चांगला फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका आणि रिव्हर्स स्वीप कनेक्ट झाला. आणि तिथं जर चेंडू गेला तर जास्तीत जास्त तुम्हाला धावा मिळतील, कारण तिथं शतरक्षक नाहीये. वेकन एरिया खाली जागा आहे आणि त्याचाच फायदा घेतलेला आहे. बॉल मला वाटतं सेकंड ओव्हर आहे. मी याचा अर्थ की नवीन जो दुसरा बॉल आहे सेकंड एंड तो दिला तरी चालेल. पण लहान मुलं जरा तो बॉल बघण्याचा प्रयत्न करा प्लीज. तो बॉल बघा जरा. धावसंख्या पोचली 14 या धावसंख्येवर. मिनेश वैयक्तिक खेळतो 11 या धावसंख्येवर. 5 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. चेंडू काय जबरदस्त टॅप केला जातोय. स्वीपर कव्हर मधून एक शतरक्षक येतोय. एक सिंगल काढेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 15. स्ट्राईकवर आता येतो रवी, ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 2 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा इथं पॉइंट आणि कव्हरच्या भरून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक सुधीर यांच्या मार्फत गोलंदाज सुनील गवे याला चेंडू दिला जातोय. धाव संख्या 15. 42 धावेचा टार्गेट समोर आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न ऑनच्या दिशेने जातोय. शतरक्षण केलं जाईल. शतरक्षण केलं जाते. किशोर यांच्याकडून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धाव संख्या झाली ती 16. बघा जिथं बघाल तिथं भगवा कलरचे टी शर्ट्स तुम्हाला दिसत आहेत. मालवणी बी साईनाथ क्रिकेट क्लबच्या वतीनं हे टी शर्ट्स आताच नवीन परिधान केलेले आहेत. पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या नाही, लॉंग ऑफ नाही सर, तिथं स्वीपर कव्हरच्या दिशेने खणखणीत चौकार येतोय मिनेश यांच्या बॅटीतून आणि चौकाराच्या साईने 2 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 20. पुन्हा एकदा संधी भेटली ती. जोसेफ सर, याच्या आधी डॉट बॉल होता की वाईड होता की डॉट बॉल होता ना या आधीचा? थँक्यू. एक विकेट्स येते. धावसंख्या झालेली आहे. आमचे स्कोरर थोडे अजूनपर्यंत थोडे बिझी आहेत. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी.
फलंदाज बाद झालाय तो एक. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. पुढचा चेंडू आणि किती क्लीन बॉल झालेले आहेत. मिनेश हे क्लीन बॉल झालेले आहेत. गणेश यांची चांगली गोलंदाजी. हॅलो, नवीन फलंदाज आहे तो डावखुरा फलंदाज दर्शन मालियाला पाठवलेलं आहे. आता बघूया 20 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेत. म्हणजे 20 या धाव 2 फलंदाज बाद, एकही बाद नव्हता पण 2 फलंदाज 20 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत. स्ट्राईकवर दर्शन, नॉन स्ट्राईकवर जितेश, हे 2 फलंदाज आपण आता बघतोय. विनेश यांनी आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं होतं पण जास्त आपल्या धावा संख्येमध्ये जास्ती बढती दिली नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये इथून तिथं बदल केला जातो डावखुरा फलंदाज असल्या कारणानं. गणेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. धाव संख्या 20. पुढचा चेंडू गणेश यांचा चांगला चेंडू, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 चेंडू एकही धाव न देता या 2 फलंदाजांना या शतकामध्ये बाद केलेलं आहे. गणेश यांनी एक धावबाद आणि क्लीन बोल्ड 20 या धावसंख्येवर रोखून ठेवलेलं आहे. गोलंदाज गणेश आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये चांगला तिथंच थ्रो येतोय आणि या थ्रोच्या चांगल्या येण्यामुळे धावबाद होतोय. धावसंख्या झाली 21. 13 बॉल मध्ये आता धावांची गरज 21 आहे. म्हणजे 13 मध्ये 21 काढायचे आहेत. स्ट्राईकवर अमोल, नॉन स्ट्राईकवर जितेश, हे 2 फलंदाज आपण बघतो. जितेशाला अजूनपर्यंत आपली धावसंख्येचं खातं भेटलेलं नाहीये, म्हणजे स्ट्राईकच भेटलेली नाहीये. गणेश चांगली गोलंदाजी करतोय. आता देखील चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खणखणीत येतोय. एकदा पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त एक सिंगल मिळेल विनोद गावकर यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 22. नंबर 3चं शतक संपलेलं. धावसंख्या झाली 22. आता 12 मध्ये गरज आहे ती 20 या धावसंख्येची. वीस धावांची गरज आहे. 12 मध्ये 20 काढायचे.
येस, चौथं शतक राखण्यासाठी रवींद्र या गोलंदाजाला बोलवलेलं आहे. चौथं शतक घेऊन स्ट्राईकवर फलंदाज आपण बघतोय अमोल, आणि नॉन स्ट्राईकवर जितेश कोळी. म्हणजे जितेश कोळीला अजूनपर्यंत स्ट्राईक भेटलेली नाहीये. 12 मध्ये 20, म्हणजे प्रत्येक शतकाला 10 धावांची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. पहिला चेंडू ऑफ साईडने खेळून काढलेला आहे. ओ चेंडू थोडा मिसफील्ड, आणि त्या मिसफील्डचा फायदा झालेला आहे. आणि त्या मिसफील्डचा फायदा बघा कसा होतोय, कारण शतरक्षण जर चांगलं झालं असतं तर त्या 2 धावा रोखल्या गेल्या असत्या. गणेश चांगला शतरक्षक, पण त्याकडून देखील खराब शतरक्षण बघायला मिळतंय. म्हणजे क्रिकेटमध्ये कोणालाही एक्सक्यूज नाहीये. चांगल्या खेळाडूंकडून देखील मिस्टेक्स होत आहेत. या 4 धावीच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 26 या धावसंख्येवर. 11 मध्ये 16 काढायच्यात आता. पुन्हा एकदा चांगला फटका, आणि फटक्यावर येतायत यस, येतोय खणखणीत एक षटकार. 6 या धावसंख्येसाठी चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडूवर केलेलं आहे. बघा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय बॅटला लागलेला आहे. बॅटला लागलेलं आहे. धावसंख्या 32, 3 गड्यांच्या मोबदल्यात. नऊ मध्ये 10 धावांची गरज. लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा. 9 मध्ये 9. पुढचा चेंडू, आणि पुढच्या चेंडूवर येतोय एक मोठा फटका. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. प्रतीक ठाकूर यांच्या बॅटीतून येतोय एक उत्तुंग षटकार. या षटकाराच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 39 या धावसंख्येवर. आता फक्त 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज आहे, आणि त्या 3 धावा कोणाच्या बॅटीतून येत आहेत. जितेश यांनी फक्त काम केलं ते बघण्याचं. त्याला एकही चेंडू फेस करण्यासाठी भेटलेला नाहीये. पण समोर जी कामगिरी होते त्याचं ते बघून तो देखील आनंदी झाला असेल. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केला होता. शतरक्षण तिथं चांगलं होईल. एकच धाव घेत नाहीये, डॉट जातोय चेंडू. सात मध्ये 3 अजूनपर्यंत गरज आहे. 7 मध्ये 3 धावांची गरज. गोलंदाज रवींद्र. हो इथं बघा जबरदस्त फटका आहे, पण ते तिथं चेंडू नाही, तिथं शतरक्षक आहे. असं वाटत होतं की चेंडू जातोय हवेच्या वेगाने. विनोद गावकर याने तो झेल पकडलेला आहे, आणि फलंदाज इथं बाद होतोय. प्रतीक ठाकूर देखील बाद होत आहेत. आता 6 मध्ये 3 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय. तोपर्यंत डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तीन धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. तीन धावा काढायच्या आहेत. 3
शेवटचं शतक टाकण्यासाठी महेंद्र या गोलंदाजाला आमंत्रित केलेलं आहे. स्ट्राईकवर जितेश कोहली येतोय, नॉन स्ट्राईकवर निलेश. हे दोन खेळाडू आता मैदानामध्ये आहेत. जितेश ऑन स्ट्राईक आणि निलेश ऑन स्ट्राईक. बघा हे दोन खेळाडू आहेत, दोन्ही खेळाडू कोहली नावाने आहेत, म्हणजे शिंपोलीला देखील कोहली नावाचा गाजाबाज आहे. महेंद्र पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथं मला वाटतं थोडा टॅक्स फ्री बॉल असं म्हणावं लागेल. एक चेंडूवर मला वाटतं एक अवांतर धाव मिळेल. आता फक्त 2 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू आणि बघा काय स्टायलिश फटका आहे. चेंडू 1 बाउन्स पोहोचतोय 4 या धावसंख्येसाठी आणि सामना जिंकलेला तो श्री गावदेवी क्रिकेट क्लब शिंपोली गावाने. टॉस इथं ड्रॉ केला जातोय तर डिंगेश्वर क्रिकेट संघाचा एक खेळाडू आणि गावदेवी शिंपोली क्रिकेट संघाचा एक खेळाडू तो ड्रॉ बघण्यासाठी यायचा आहे.